हॅलो आपले पोलीस कर्मचारी आहेत, तुमचा बूथ शोधत बसू नका. तिकडे कडेला जा, तिकडे जेवढे पोलीस कर्मचारी आहेत सर्व कडकडीत पाणी वाजले. फुटबॉल ग्राउंड मध्ये घेण्यात आहे. फुटबॉल ग्राउंड मंडपात तुन एंट्री आणि लेफ्ट साईडला जायचं आहे. मंडपाच्या समोर लेफ्ट साईडला आहे. पोलीस मंडळ सगळे कडेला. सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी फुटबॉल ग्राउंड मध्ये घेण्यात येईल. नमस्कार सर्व जनतेस, मी संतोष कविटकर एक विनंती करतो की मतदानाचा दिवस हा हॉलिडे म्हणून साजरा करू नका. हे एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे विसरू नका. आपण बघू शकता, मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज निवडणूक आयोग हा किती पैसा खर्च करत आहे निवडणुकीसाठी. किती करोडोनी अब्जोनी हा पैसा खर्च होत आहे निवडणुकीच्या कामावरती. किती स्टाफ, पोलीस, शिपाई, कर्मचारी आपण बघू शकता. मी आपणाला दाखवतो फक्त एवढंच आहे की काही लोकांना वाटतं काय मत द्यायचं, कशाला मत द्यायचं. हा जो त्यांचा गैरसमज आहे ना, तो दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे की वोट हा तुमचा हक्क आहे आणि हा तुम्ही व्यर्थ घालवत आहे की त्या नगरसेवकांनी काय केलं, त्या आमदारांनी काय केलं, त्या खासदारांनी काय केलं. तुम्ही बोलता मग वोट करायला जात नाही. अरे तुम्ही जा तरी वोट करायला, मग बघा कोण काय करतं कोण नाही करत. बघा आज जो कर्मचारी, आज फक्त हे एकच CPS आहे. असे मुंबईमध्ये भरपूर CPS आहे. 1 पासून ते 200च्या वर CPS आहेत आणि प्रत्येक CPSमध्ये बघा आज दिनांक 19/5/2024 प्रत्येक CPSमध्ये असेच लोक सकाळी 4 वाजल्यापासून, कोणी 5 वाजल्यापासून घरातून निघालेले आहेत. काही कर्मचारी तर 2-2 महिने काम करत आहे. एका खोडरबरपासून, पेन्सिलपासून, स्टेशनरीपासून, पेपर सगळे पॅम्पलेट, हे सर्वाला इतका खर्च येतो, भरपूर खर्च येतो. जर कुणाला वाटत असेल की मी माझं मतदान का करू, तर कृपया फक्त इलेक्शनच्या 8 दिवस अगोदर तुम्ही या आणि बघा किती खर्च असतो. आपल्या एका मतासाठी सरकार किती झटत असतं की सर्वांनी मतदान करा. TV वरती, रेडिओवरती, व्हॉट्सअपवरती एवढं आपल्याला आव्हान करतात की मतदान करा, मतदान करा, मतदान करा. आणि काही लोक म्हणजे मला वाईट बोलायचं नाही आहे, खूप वाईट बोलावंसं वाटतं पण बोलणार नाही. आपण ह्याच्या अगोदर चुकी केली असेल पण आता चुकी करू नका. मत देणं, वोट करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि निवडणूक आयोग हा भरपूर खर्च करत आहे. बघा कर्मचाऱ्यांचा
नाश्ता चहा सकाळी उठून आले त्यांच्यासाठी सर्व, त्याच्यानंतर साफसफाई कामगार, त्याच्यानंतर बसेसची व्यवस्था, टॅक्सीची व्यवस्था, बूथवर गेल्यानंतर सर्व खुर्च्या टेबल, रात्रीच्या वेळेत जे कर्मचारी राहतात त्यांच्यासाठी गाद्या, पाण्याची सोय, जेवणाची सोय, इतका पैसा खर्च होतो. आणि हा पैसा कुणाचा आहे? आपलाच ना, जनतेचाच ना. मग आपण आपल्या पैशाचं संरक्षण रक्षण करण्यासाठी आपण वोट केलं पाहिजे की नाही? तुमचं मन काय बोलतं आहे? नक्कीच केलं पाहिजे. बरोबर बोलले तुम्ही. म्हणून सांगतो, दाखवण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे, मी काही खूप मोठा नाही आहे, मी तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे. पण आज 2009पासून मी इलेक्शन ड्युटीज करतो आहे. माझ्या ऑफिसचं काम, मी RTOमध्ये सर्व्हिसला आहे. माझं नाव संतोष कविटकर आहे आणि मी माझ्या RTOचं काम जेवढं केलं नाही तेवढं निवडणुकीचं काम केलं आहे. आणि खरंच हे राष्ट्रीय कर्तव्य, जे निवडणुकीची जी वेळ येते, जेव्हा 2 दिवस निवडणुकीला जेव्हा बाकी असतात, तेव्हा खरंच अंगात शहारे येतात, रक्त सळसळतं आणि निवडणूक कशी पार पडेल एकदम शिस्तीत, ह्याचीच आम्ही काळजी करत असतो. कुणालाही कसलाही त्रास होऊ नये. जे कर्मचारी येणारे आहेत, जे मतदानासाठी येणारे आहेत, त्यांच्यासाठी सगळी सोय केलेली असते. सिनियर सिटीजनसाठी सोय केलेली असते. बघू शकता, पोलीस कर्मचारी, आपले BMCचे सफाई कामगार ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या दिवशी खूप मेहनत घेतात. काही लोकांना तर सकाळी अंघोळ करायला पण वेळ नसते. पण काम हे महत्त्वाचं आहे. अंघोळ तर आपण रोज करतो, पण आजचा दिवस, आज जो मतदानाचा 1 दिवसचा दिवस आहे तो, आणि मतदानाचा दिवस आपलं कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट सगळं तपासणी, सिलिंगची जी पद्धत असते ती योग्य पद्धतीने करणे, स्ट्रॉंग रूम व्यवस्थित करणे, खूप जबाबदाऱ्या असतात निवडणूक अधिकाऱ्याकडे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व CPS मुंबईमधले आपण बघू शकता. अशीच गर्दी आज झालेली आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं एवढंच आहे, पुन्हा मी जनतेला सांगतो की मतदान करा, मतदान करा, मतदान करा. नमस्कार मित्रांनो, वारंवार मी आपणाला एकच सांगतो की मतदान करा, मतदान करा, मतदान करा. धन्यवाद.